अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गगनगिरी. मी गगनगिरी महाराजांच्या दर्शनासाठी खोपोली मठामध्ये आली आहे. आज संध्याकाळी 9:30 ते रात्री 1:30 वाजेपर्यंत ग्रहण आहे. आपण थोडं सगळे घाबरून जातो की ग्रहण म्हटल्यानंतर त्या ग्रहण काळात काय करायचं आहे, सगळं बंद करून ठेवतो. खरं तर गर्भवती स्त्रियांनी ह्या काळामध्ये वेध लागल्यापासून ग्रहण सुटेपर्यंत काहीही करायचं नाही आहे. पण आपल्यासारख्या साधकांसाठी अतिशय हा पर्वणीचा काळ असतो. ह्या काळामध्ये साधारण 9:15 वाजता स्नान करायचं आहे आणि त्यानंतर जे 4 ते 5 आपल्याला एवढे सुंदर काळ मिळत आहे. खूप वर्षांनी असं वेळ एवढा मिळाला आहे आणि भारतात आशिया खंडात हे ग्रहण दिसत आहे. त्याचे नियम त्यामुळे लागू आहेत. मंदिर संध्याकाळचीच वेळ असणारे सगळी बंद असणार आहे. आपण काय करायचे, 9:15 वाजता स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्या कुलदेवताची एक माळ, कुलदेवीची एक माळ आणि जो आपल्याला गुरुमंत्र मिळालेला आहे तर त्याचा अखंड 4 ते 5 तास हा जप करायचा आहे. जसं आपण सोनं आपलं उजळवण्यासाठी सोनाराला देतो, तर हा आपले जप, आपली साधना उजळण्याचा काळ आहे. तर या काळामध्ये ती जप जास्त करायची, ते जप आहे ते सिद्ध करायचे. मग एक प्रश्न असं पडला की त्यातून आम्हाला गुरुमंत्र मिळाला नाही आहे, गुरु मिळाले नाही आहे. तर आपण स्वामींना मानतो, गगनगिरी महाराज, गजानन महाराज. आपल्या पुण्यभूमीमध्ये महाराष्ट्रात कितीतरी संत आहेत, तर कितीतरी जप आहेत. ओम नमः शिवाय आहे, स्वामींचा जप आणि इतरही जप आहे, स्तोत्र आहेत. तर जो आपण अभ्यास रोज करतो, गणपती स्तोत्र आहे, देवी स्तोत्र आहे, पुढे साधना करायची आहे, तर ही स्तोत्र ह्या वेळेस एकदा 11 वेळा म्हटल्यानंतर ही सगळी स्तोत्र जागृत होणार आहे. त्यामुळे प्रयत्न करायचे की आज रात्री 9:30 वाजेपासून रात्री 1:30 वाजेपर्यंत ह्या सगळे जे जप आहे, ही जे सगळी स्तोत्र आहे ती सिद्ध करून घ्यायचे. जय गगन.